माझ्या मित्रांनो, जग आणि जगू द्या. माझा ॲट्रॉसिटीचा FIR जे 2 द्यायचे आहेत ती म्हणजे पोलिसांच्या बुद्धीची लढाई आहे आणि एका कार्यकर्त्याच्या बुद्धीची लढाई आहे. मी बरंच काही सांगणार आहे. खूप बुद्धी कुठल्या पोलिसांनी वापरली. ते जे मानपाडा सांगत होते ना, त्याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे काय? 3 मानपाड्याचे पोलीस वाचतील आणि 3 हिल्लाईंचे पोलीस वाचतील. कारण जे नसताना 2 पोलीस तिकडूनचे ढेबरे आणि संदीप घरत नसताना हद्द मानपाडा पाठवलं मला. हद्द नसताना जे सुरेश मधने ठामपणे बोलले आणि श्रीकृष्ण गोरे पण ठामपणे बोलले, मॅडम हिल्लाईन पोलीस स्टेशन हद्द आहे. आणि हिल्लाईनची हद्द असताना हद्द बदलण्याचं नाटक, हद्द वाढून घेण्याचं नाटक फक्त श्रीराम पडवळने केलं आणि त्याला साथ जगताप साहेबांनी दिली होती, वरिष्ठ त्यांचे तेव्हाचे. वरिष्ठ ढेरे साहेबांनी हद्द मांडली होती आणि हद्द जगताप मानत नव्हते. म्हणजे वरिष्ठ बदलली तर हद्द बदलते का? नाही बदलू शकत ना. हद्द तर ठाम असते ना. आणि माहितीचा अधिकार देणारे पण सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत ना, ते माहितीचा अधिकारी पण आहेत. ते सिद्धेश्वर कैलासे. मग त्यांनी माहिती काढू नये. हद्द कुठली आहे तो तुमचं आहे ना, लुकआउट. हद्दीचा लुकआउट पोलिसांचा आहे, पीडितेचा नाही आहे. आणि पीडितेला माहीत असतं प्रत्येकाला आमचं पोलीस स्टेशन कुठलं आहे, तो तिकडेच जातो तक्रार द्यायला. आणि ॲट्रॉसिटीची तक्रार त्वरित दाखल होते. हो, तपास तुम्ही नंतर करा. हां, आणि हद्द ही दुय्यम बाब झाली. अच्छा, मी त्यांना काय बोलली, मला इतकं 2 वर्ष यांनी पिडलं ना, हद्द बहाणा करून. इतकं 2 वर्ष अजून तपास लागू नये पोलिसांना. पोलिसांचं क्षेत्रफळ किती आहे, स्थानिक पोलीस स्टेशनपासून किती शहर गाव त्यांच्या अंतर्गत आहेत, हद्दक्षेत्र आहे, त्यांना माहीतच असतं. आणि असावंच तर लज्जास्पद गोष्ट आहे. पीडितांचा लुकआउट नाही, पोलिसांचा लुकआउट आहे. मी जगताप साहेबांना पण बोलले होते. आणि दुसरी बाब, जे मी उपोषणचं लेटर दिलं होतं ना 9 तारखेला, CP साहेब, जॉईंट CP साहेब, आणि त्यांनी मग नंतर मला पाठवलेलं ॲडिशनल CP संजय जाधवकडे. तिकडे मी खूप लेटर दिले आहेत. मी CPपर्यंत जायला माझे सांधे दुखी व्हायचे, पाय दुखायचा, प्रवास लांब, म्हणून मी ॲडिशनल CPकडे बरेच लेटर दिले. मग काय झालं, जेव्हा दत्तात्रय शिंदे साहेब होते ना, तेव्हा मी त्यांना भेटले नव्हते. मी भेटले संजय जाधवांना. 3 एप्रिलला मी पहिल्यांदा भेटले. ते कॉन्फरन्समध्ये दोन्ही वरिष्ठांशी बोलले होते, मनपाड आणि हिल्लाईनच्या. आता खोटं बोलले जगताप. ते बोलले NC का घेतली, मग हद्द आहे म्हणून तरच NC घेणार ना. FIRच्या ऐवजी पुन्हा NCच घेतली. 25 डिसेंबर आणि 22 डिसेंबर 24 ते. आणि 25च्या 22 मार्चला जेव्हा ACP साहेबांनी पण ऑर्डर दिली होती, मसने साहेब प्रामाणिक पोलीस आहेत. मी प्रत्येक प्रामाणिक पोलिसाचं सांगणार आहे सविस्तर. मला कोणी सहकार्य केलेलं आणि ते पोलिस खरंच प्रामाणिक याच्यासाठी ते नुसतं कर्तव्य दक्ष आहेत. ते त्यांच्या कामाकडे त्यांचं लक्ष असतं. त्यांच्याकडे वाह्यात गप्पा करायला पण कोणाकडे वेळ नसते मसने साहेबांना. आणि मसने साहेबांमार्फत त्यांनी फोन पण केला होता हिल्लाईनला, FIR घ्या म्हणून सुरवीन. आणि मला सांगितलं होतं सिद्धेश्वर कैलासेंनाच भेटा. मी जेव्हा 20, 21, 22 मी आधी 18 तारखेला भेटले काय ACP साहेबांना पहिल्यांदा, आणि नंतर भेटले 22 तारखेला. हां, आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा 20 तारखेला मार्चला 2025ला त्यांनी फोन पण केला मसने साहेबांनी, FIR घ्या आणि सिद्धेश्वर कैलासेंना भेटा. आणि DCP साहेब आधीचे पाठारे साहेब 8 जानेवारी 2024ला त्यांनी रिमार्क दिलेला आहे माझ्या अर्जावर. हां, तरी दखल घेत नाही. सिनियर बोलतात, ज्युनियर ऐकणार नाही. आणि 2025च्या 25 डिसेंबरला DCP सचिन गोरे साहेबांनी माझ्या समक्ष फोन केला. वरिष्ठ शेवाळे, संदीप शेवाळे, संदीप शांताबाई, दुर्गाबाई शांताराम शिवले. येस, माझं मिस्टेक होते, थोडी स्पेलिंग मिस्टेक होते नावामध्ये, समजून घ्या. मी आता 53 आहे ना, थोडी मिस्टेक झाली. तर माणूस थोडी ना बदलतं, नाव बदलतं, माणूस तोच आहे ना, बाय मिस्टेक होऊ शकतं, आडनावामध्ये मिस्टेक. ओके, फोनवर सांगितलं. आता ते नवीन आहेत म्हणून त्यांनी सिद्धेश्वर कैलासेवर सोडलं. सिद्धेश्वर कैलासेनं पडवळ सांगतो स्वतःच्या बचावासाठी. पण तुम्ही माहितीचा अधिकार आहेत ना, तुम्हाला माहीत पाहिजे ना तपास करून की हद्द कुठून कुठे आहे. त्वरित तुम्ही आधी FIR तर नोंद करा. अरे नंतर तुम्ही फक्त तुमच्या पोलिसांना वाचवायच्या दृष्टिकोनातून तुमचे प्रयत्न चाललेले आहेत. त्या सुरुवातीला माहिती नाही आहे तुमचे प्रयत्न काय चाललेत. अरे पण मी FIRमध्ये फक्त आरोपींचं बोलणार आहे. बाकी दिरंगाई का झाला आहे तो कोर्ट पण विचारणार ना. मग दिरंगाई का केली, कोणी केली, तो तपास निघेल पोलिसांचा. मग कुठले पोलीस अपराधी. मी जे माझ्या तक्रारीत जेव्हा पोलिसांची नावं देते ना, ते पोलीस जे साक्षीदार आहेत, ज्यांना कुठून कुठपर्यंत हद्द पडवळणी दाखवली होती, चाळीत संकुल चाळीत येऊन, ते 4 साक्षीदार आहेत पोलीस. त्याच्यात पादीर, त्याला माहीतच होते, त्यांनी मला स्वतः सांगितलं तुमचं ऑफिस आमच्याच हद्दीत आहे मॅडम, तिथे बोलल्या. ओके, आणि हद्द कुठून होती, जिथे संकुल चाळी ना तिथून हद्द आहे. तिथून असल्यापासून तक्रारी आहेत. पूर्ण धामटांच्या तक्रारी आहेत हिलमध्ये बऱ्याच लोकांच्या, माझ्या तर सोडा इतर लोकांच्या पण आहेत. आणि त्या संकुल चाळीमध्ये 2022च्या डिसेंबरचा मार्गशीर्षचा तो गुरुवारच्या 1 दिवस आधी, हां, तेव्हा मी दिलेलं आहे. ती तारीख आता माझ्या कॅलेंडरला नोट आहे. तेव्हा मी लिहिलं आहे. तेव्हा हिरामन गायकवाड साहेब अतिशय प्रामाणिक ते पण आहेत. चतुरे साहेब ते पण प्रामाणिक पोलीस आहेत. मी सांगणार, मी पीडित सांगणार कोण प्रामाणिक पोलीस आहेत. मला माहिती आहे प्रामाणिक पोलीस कोण आहेत. आणि जनतेलाच माहीत असतं कोण प्रामाणिक आहे पोलीस आणि कोण फ्रॉड पोलीस आहे. जनताच सांगू शकते. बरं, कोण कर्तव्यदक्ष पोलीस आहेत. बरं, तेव्हा त्यांनी येऊन 4-5 लोकांना वीज चोरी केली होती. त्याच्यात ती नसीम बानो आहे. आणि मी पुरावा दिला होता अनिल रामचंद्र सालुंकेचा. त्यांच्यावर पण ते मॅटर होतं म्हणून तो पुरावा दिला होता की हद्द आहे म्हणून कारवाई झाली ना, त्यांना नोटीस आली. आणि यांना वीज वितरण विभागाचं जे
तक्रार निवारण केंद्र आहे ना ते मलंगडचं आहे, तर मग कोणीचं लागलं असतं. हद्दीत आहे संकुल चाळ एकविराच्या, पण आधी अंबरनाथ आहे. एकविरा आशिष कंपाऊंड नारायण उसाटणा मलंगड अंबरनाथ तालुका हिल लाईन पोलीस स्टेशन आहे. आणि मग त्यांना ती जास्त होते, त्यांना कणका लॉज पण नको. कणकापासून उदाहरण देऊन श्रीकृष्ण गोरे साहेब बोलली ते ॲक्सिडेंट झालं, आम्ही उपचार केले आणि त्यांना हिल लाईनलाच सांगितलं घ्या तुमची हद्द आहे. कारण त्यांची हद्द नांदोलीचा थोडा भाग, नांदोलीचा अर्धा भाग आहे, कोळशेवाडीमध्ये जातो गावाकडचा, आणि नांदोली रस्त्याच्या पलीकडचा मनपाडामध्ये जातो. मग तिकडून जे मनपाडाची हद्द आहे ना ती फक्त त्यांचा निसर्ग आणि खोणीपर्यंत संपलेली आहे, ती पुढे जायलाच बघत नाही आहेत. मग कणकाच्या जराशी पुढे आहे ना, कणकापासून लॉजपासून हिल लाईन पोलीस स्टेशन थोडीशी कणका आणि ते थोडंच घेतात बस, आमची हद्द नाही. 26 माझा मर्म काय, इकडे घ्या की तिकडे घ्या, पण घ्या तर माझं FIR. हां, दोन्ही साईडला FIR न घेणार नाही, सुरवेसाठी हद्द नाही आहे का? हद्द काय बदलली, हे मॅटरच खूप मोठं आहे. आणि 2018मध्ये पण जे पोलीस आहेत ना, हे पडवळला पण माहीत आहे, त्या जगताप पोलिसांना पण मी सांगितलं, आणि त्या देशपांडे बाईला माहीत आहे 2018मध्ये काय झालं होतं. तेव्हा पण भ्रष्टाचार घडला होता. बिल्डर आणि इतर त्यांना अटक पण ॲट्रॉसिटीज अंतर्गतच होता तो गुन्हा, तो तसा घेतलाच नाही त्या लोकांनी. तेव्हा पण भ्रष्टाचार झालेला. खूप काय आहे, खूप बोलायचं आहे हो, खूप काही आहे. बंद मुठ्ठी आहे, आता ती ओपन होणार आहे. आणि तेव्हा परमवीर सिंग साहेब यांनी रिमार्क दिला होता आणि आरोपी अटक झाले होते. DGP साहेबांकडे त्यांनी रिमार्कचं लेटर पाठवलं होतं आणि आरोपी अटक झाले. तसाच रिमार्क लगेच आशुतोष डुंगरे साहेबांनी द्यायला पाहिजे इलाज पोलीस स्टेशन. पण त्यांनी काय केलं, त्यांनी त्या ॲडिशनल CPवर सोपवलं. ॲडिशनल CPना पण मी भेटले, स्पष्ट बोलले, तुमचा मी मान ठेवला. तुम्ही जेव्हा मला बोलले, जेव्हा तो संदीप घरतने माझी दिशाभूल केली ना, तेव्हा स्पष्ट बोलले होते. सुरेश मदने साहेब ठामपणे बोलले होते, याने दिशाभूल केली ना, घरतने त्याची कंप्लेंट करा. मानपाडा तुम्हाला सांगितलं हिल लाईन पोलीस स्टेशन असताना पण, तरी मी त्याची तेव्हा कंप्लेंट नाही केली. तेव्हाच कंप्लेंट करायला पाहिजे होती. अरे माझा उद्देश काय होता, जिथे घटना घडली, जी हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 2 FIRची घटना घडलेल्या आहेत. हिल लाईन पोलीस स्टेशनच त्यांनी जी हद्द वाढवून जी हद्द सांगितली ना, ते पोलिसाचं कर्मचारी ते पोलीस आहे. मी त्याच हद्दीत आता घर बांधलं आहे. त्याची तर दोन्ही साईडने कोंडी झाली. कारण जो प्रामाणिक कार्यकर्ता असतो ना, पूर्ण कुदरत निसर्ग त्याला मदत करत असतो, विश्वात्मा मदत करत असतो. कारण त्याला अपेक्षाच नव्हती. भाड्याचं घर सोडलं, त्रासाला कंटाळून 4 बायकांच्या, तेव्हा मी घर स्वतःचं बांधलं ना, ते त्यांच्याच हद्दीत दाखवलेलं मी बांधलेलं आहे घर, त्यांच्याच हद्दीत बांधलेलं घर आहे. माझं जे ऑफिस आणि ग्रँडविरा धाबा आहे ना, त्याच्या पण आधी आता माझं बांधलेलं घर आहे. त्यांनी ग्रँडविरा बाजूची बेकरी तिथून वाढवून सांगितलं हद्द, तिथून आता मानपाडा घ्या. आणि नंतर ज्या सुरवे इथे राहायला आली ना, तर अजून गुरुकुल गॅस एजन्सी पण हद्द वाढवत नाही. तो हद्द वाढवतो हे सगळं हसं झालं आहे. हिल लाईन पोलीस स्टेशन आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे स्पष्ट बोलले, 9 पोलीस आमची हद्द नाही, आणि मॅडम हद्द वाढवून घेतले. एका पोलिसाने स्पष्ट सांगितलं, मॅडम हद्द वाढवून घेतले. कोणी श्रीराम पडवळले, तुला हद्द वाढवायची गरज काय नाही. FIR घेत होते खरडकर साहेब, 5-6 ओळी लिहून झाल्या. वाघमोरे साहेबांनी लिहिलं पण, उपनिरीक्षक त्यांनी लिहिल्या पण, तरी अडथळा आणला. कायदेशीर बाबीत अडथळा आणतो का पोलीस? अरे तुझ्या हद्दीचा विषय नंतर, तू माझा FIR तर पूर्ण होऊ दे. FIR ही त्या माणसाने टाळला. आणि मग ते बोलले, मॅडमने एवढे अर्ज दिले ते आम्ही पाहू नये, तू पोलीस म्हणून तुला वाचवायचं. खरडकर साहेब बोलले, मी ऐकलं. मग तेव्हा मलाही एका रूममध्ये घेऊन गेले, ते बंद केलं. तर मॅडम पॉईंट सांगा ना. आम्ही पॉईंट काय सांगणार, मी बोलणार ते लिहिणार, मी शिकलेली आहे. तर तेव्हा पळायचं होतं श्रीराम पडवळला. त्या तिकडून तो केबिनमध्ये घुसला खरडकर साहेबांच्या. त्यांचं वय तेवढी माझी नोकरी तरी आहे का, मग नोकरी प्रामाणिक कर ना. अरे बच्चा नोकरी प्रामाणिक कर, वर्दीची शान घालू नको. वर्दी निष्कलंक आहे. वर्दीच्या आतला माणूस जर कलम चालवत नसेल ना, कारवाई करत नसेल ना, तर तो खोटा. वर्दी नाही, कलंकित तो माणूस जो भ्रष्टाचार करतो. पोलीस, मग ती बाई असो की पोलीस असो, तुम्हाला पगार पुरत नसेल ना, तर तुम्ही पैसे खाता, रिश्वत खाता आरोपींकडून. तुम्ही मिडलमॅन बनता, आरोपीचा बचाव करता. पोलीस इथे फिर्यादी आहे, मध्ये आहे पोलीस, आणि मग आरोपी वाचता. तो आणि मुजोर होता. तशा त्या बायका झाल्या. आधी 2च होत्या आरोपी, मग 3 झाल्या, मग 4, मग 4घी मिळून मला त्रास दिला. तरी मग त्यांना अति कॉन्फिडन्स आला आहे. सुर्वे मॅडमचं काय होत नाही, तिला नीच जातकी बोला, महारडी बोला, तिला काहीही बोला, तिच्या दरवाजावर लाथा मारा, काठी मारा, तिला येता जाता टाउंटिंग करा, पोलीस अपने साथ आहे. कारण ते बोलली त्यातली एक, तू मनपडा जा की हिल जा, आमचं काहीच होणार नाही. कारण कॉन्फिडन्स आला, पोलिसांनी एवढी साथ दिली ना त्यांना. आणि ती बाई म्हणते, नसीम बनो पैसा देंगे तो सब कुछ होता है. अरे पैसा कष्टाचा खा. तुमच्या पायरीला पाया पडा पोलीस स्टेशनच्या आधी. आणि कुठला पोलीस जर पैसा पगार मिळाला ना पहिला, तो पाया पडत असेल ना, तर तो प्रामाणिक पोलीस असेल हो. जो त्याच्या पगाराला पाया पडत असेल ना, तोच रिश्वत खाणार नसेल. किती पोलीस पगाराला पाया पडतात स्वतःच्या घरी गेल्यावरती, पगार मिळाल्यावरती, तर नंतरची बाब आहे. मग आता जे उपोषणचं मी रितसर लेटर देईल. माझी अपेक्षा होती मला बोलतील, मॅडम उपोषण नका करू. जसं बोलले CP साहेब, मॅडम उपोषण नका करू, आम्ही सांगत नाही आहे. पण त्यांनी असं पण नाही ना बोलले, जा आम्ही ठामपणे सांगतो, रिमार्क देतो, जा हिल लाईनमध्ये आधी FIR नोंद करायला सांगतो मी त्यांना. त्यांनी ॲडिशनल CPवर सोपवलं. ओके, ॲडिशनल CPना मी बोलली, तुमचा मान ठेवला, तुम्ही बोलत तेव्हा पण मी गेली तिकडे, तरी माझा FIR नोंद नाही झाला. 2.5 तास मला बसून ठेवला. उपनिरीक्षक डेबरे
त्यांनी असं विचारायला पाहिजे ना. कधी मी डिसेंबरपर्यंत तिथे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पण ACPला मी लेटर दिलं होतं. पहिलं तिकडे दिलं, कारण त्या चाळीतले लोक ना ॲड्रेस खोटा सांगायचे, ते खोनी बोलायचे. ते राहतात धामटणमध्ये, ते धामटण एरिया समजायचे, धामटण खोनी असं 2 ॲड्रेसमध्ये ते लिहितात. ते खोनी बोलले की ते लोक लिहून घ्यायचे पटकन, त्यांना कळायचंच नाही धामटण मीच बोलली, सुर्व्या मॅडम बोलली धामटण बोलली, अरे हिल्ल्यांची हद्द, खोनी बोलली तर मनपाची हद्द. ते दिशाभूल पोलिसांची पण ते करत होते. आणि बाकी दिशाभूल काय हात मिळवणी पोलिसांनी केली होती ते मला नंतर तपासात कळलं आहे. ॲट्रॉसिटी काय घडली हे मला त्यांनी विचारायला पाहिजे ना. जेव्हा गोळीबार झाला होता बघा, महेश गायकवाडला, गणपत गायकवाडने गोळी मारली, ते 2 फेब्रुवारी ना 2024. 3 फेब्रुवारीला मी तिकडे गेली होती. त्या हद्द नसताना समजपत्र काढलं होतं 3 डिसेंबर 23ला डेब्रेरे, आणि ते 2.5 तास मला वर बसवलं. वर काय तिथे FIR घेणार आहे, खाली बस ना, मांडवलीला बसवलेलं होतं. त्यांना माफी मागायला सांगतो, मॅडम मी माफी लेखी देणार आहेत, तुम्ही बघायला होता घटनास्थळी काय झालं, तसे गप्प बसले, नाही माफी लेखी नाही देणार आहे. आणि म्हणतात तुम्ही मेकअप मागायला गेला होतात का हल्ला झाल्यावर तुमच्यावर. अरे मी 87पासून पिंपल्स चेहऱ्याला यायच्या तेव्हापासून मी पावडर की क्रीमसुद्धा चेहऱ्याला लावली नाही आहे. मी फक्त लिपस्टिक लावते हल्ली, ती गोष्ट वेगळी आहे. माझ्या लग्नात माझी मावशीची मुलगी गुड्डी बोलली, ताई तुझं लग्न आहे 23 जून 2003मध्ये, 27 जून 2003 माझं लग्न झालं. माझी मावशीची मुलगी बोलली, ताई तुझं लग्न आहे, तू आता तरी मेकअप कर. म्हणजे नको शिशी नको, मला मेकअप नको. मग ते जरासं आयलायनर, थोडंसं लिपस्टिक आणि तो लाल पावडर लॅक्मेचा कुठला तो लावला होता. लग्न होतं म्हणून. नाही तर मला गरज नाही, मला देवाने काय कुरूप नाही बनवलं, तर मला गरज नाही मेकअपची. आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मेकअप लावणं पण काय वाईट गोष्ट नाही, ज्याला पाहिजे तो लावेल, मला गरज नाही. मी 87पासून कधीच पावडर की क्रीम नाही लावला. बॉडीला यूज करीन मी परफ्यूम पावडर वगैरे सगळं, पण मी चेहऱ्याला नाही लावलं आहे. आणि स्टुपिड तो पोलीस, त्याची मूर्ख, त्याची अक्कल बघा. ती काय खोटं बोलली असेल तुम्हाला, ती नेहा जोशी ज्या मेकअप लावून संध्याकाळच्या कुठे जातात ते तुम्ही तपास लावा. माझा लुकआउट नाही. ते देवपूजा करो की शरीर विक्री करो, माझा लुकआउट नाही. मी सल्ला देऊ शकते, बाई ग कष्टाचं काम कर, याच्या पलीकडे मी काय करू शकतो. मी ते दिला पण होता सल्ला त्यांना, जे आतापर्यंत तुमचं काय घडलं आयुष्यात, तुम्ही चांगलं प्रामाणिक आयुष्य जगा. मी सल्लाही दिला होता, मी बरंच काही त्यांना चांगलं, मी त्यांच्याशी बोलायचं पण टाळलं होतं जेव्हा त्याच्यावर त्यांचे गुण कळले. मला 2018पासून कानावर आलं होतं 4 बायकांचं. त्याच्यात त्या 4थीचं आहे ना, ते खूप उशिरा कळलं. अश्विनी जाधवचं खूप उशिरा कळलं त्या चाळीत गेल्यावरती. ते सुद्धा मला जवळजवळ मार्चमध्ये तिची मी ओळख करून द्यायला गेली होती. ती म्हणजे मी मॅडम मी तुमच्याबरोबर कार्यकर्ता बनेन, आणि मला माहितीच नव्हतं ही पण आउटलाईनची बाई आहे. आणि ते मला कळलं जेव्हा 1 जूनला नेहाचं आणि तिचं भांडण झालं. तिला अक्षरशः ती वेश्या बोलली तरी तिने तिला मारलं नाही. ती इतर बायकांना खूप शिव्या देते अश्विनी जाधव, मग तिने तुला का नाही मारलं. आणि त्याच्यात ती असं पण बोलली नेहा जोशी तिला, तुझं एक मॅटर मी बोलली नाही, तुझं तोंड काळं होईल. आणि तो काय मॅटर होतं त्याच्यात ती घाबरली अश्विनी जाधव, जर तू माझं भांडं फोडलं असतं तर मी तुझं फोडीन. कारण अश्विनी जाधव नाबालिक असल्यापासून नेहाला बारमध्ये घेऊन जायची, आणि आईच पाठवत होती बारमध्ये पोरींना. 12 वर्षाची असल्यापासून सोनू पण धारावीची मुन्नीबाई बाळ डान्सर, तिला आधार दिला कीर्ती जोशीने. आणि कीर्ती जोशीला यांनी भिंतीला डोकं आपटून घरात मारला. दिस इज क्राईम, हे लोकांनी मला सांगितलं होतं. आणि अश्विनी जाधवने मुलगी विकली घाणेरडे धंदे करून. ते मला 11:50 रात्री फोन केला. त्या बाईने सांगितलं, मी मॅडम जबानी देणार, मॅडम या बायका खोनी गावातले, भाल गावातले, निवालीतले बोलले, मॅडम या 4 जणी सगळ्यांना विकून खातील, मॅडम या फालतू बाया आहेत, पोरांना लुटलेलं आहे, मॅडम काहीतरी करा. जनता येते कार्यकर्त्यापर्यंत आणि कार्यकर्ता जाते पोलीस स्टेशनपर्यंत. मग माझी चूक आहे का, मला यांचे अपराध कळले होते. मग आता मॅडम आमच्यावर कारवाई करू शकते, आमच्या बाहेर काढू शकते अपराध, आम्हाला पोलीस स्टेशन जेलमध्येही पाठवू शकते तक्रारी देऊन. मग त्यांनी कट करून माझ्या घरावर हल्ला केला, मला जातीवाचक बोलले. माझी चूक नसताना मी काही गोड जरी केलं ना, तर त्या मुलीला माझ्या मुलीसारखं समजून तिला मी खायला द्यायची. तिच्या घरात काही होम थिएटर नव्हतं, आम्ही नवीन घेतलेला होम थिएटर. अंकल मुझे दो ना, मेरे घर में नहीं है. माझ्या नवऱ्याने लगेच दिलेले, बेटा तुले म्हणजे तुला आईवडिलांसारखे येतो ना, तुझी आई बोलते म्हणून तू आम्हाला जातीवरून शिव देतेस. तिला महार पण कळत नव्हतं. ती जेव्हा बोलली ना नसरीन बनो ये लोग महार आहे, तर ती मुलगी म्हणते मम्मी महार क्या होता है रे. अरे इनको महारडी बोलते, महारडी म्हणजे ती बीज रोवते भेद करायचं मुलीच्या मनात. आणि ती मुलगी पण बोलली. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच खुलासा होणार. आता मी रितसर पत्रक देणार, मला माहिती पत्रक कसं द्यायचं असतं उपोषणाचं, पण माझी अपेक्षा होती हे लोक मला बोलतील नका मॅडम उपोषण करू. जसे बोलले DCP सचिन गोरे साहेब बोलले, मॅडम उपोषण नका करू, मॅडमला चहा द्यावं, मी सांगतो ॲट्रॉसिटीचा FIR त्वरित घ्यायला सिद्धेश्वर कैलासेंना फोन करतो. हे आत्ताही बोलले ते 18 तारखेला. आता मी रितसर लेटर सगळीकडे देणार. कसं पत्रक द्यायचं असतं ना उपोषणाचं, लोकशाहीच्या मार्गाने उपोषण करायची पाळी, पण माझ्यावर काय यावी, मी का करावं उपोषण, म्हणून मी यांना पुन्हा परमिशन घ्यायला गेली होती. परमिशन घ्यावी लागते उपोषणाची. उपोषण साधी गोष्ट नसते. आणि आय नो व्हेरी वेल माय फिजिकल कंडिशन. मला लो BP आहे. मी उपोषणाला बसले ना 2-3 तास नाही अन्नग्रहण केलं मला चक्कर येणार, मला माहीत आहे. तरी मी हिंमत करीन, जर माझा ॲट्रॉसिटीचा FIR नाही घेतला तर मी रितसर आता सगळीकडे लेटर देऊन मग मी उपोषणाला बसेन. आता मी त्याला एक पत्रक दिलं होतं बघा, असं ठेवलेली पोझिशन 2 पर्याय, एक तर मला ॲट्रॉसिटीचा FIR घ्या, नाही तर मला परमिशन द्या उपोषण करायची. हे मी 18 तारखेला पण DCP साहेबांना जाऊन भेटून बोलले. ते बोलले नका मॅडम उपोषण करू, तुम्ही मी सांगतो ॲट्रॉसिटीचा FIR गेला, तरीही टाळला गेला आहे FIR. खूप काही घडलेलं आहे, खूप काही घडलेलं आहे. मी सगळं सांगणार मित्रांनो.
हार नाही मानणार. मी जय भीम आहे. मी बौद्ध जातीची आहे ना, माझ्या बाबांनी मला कलम दिला होता ना, मी कलमच चालवणार.